हॅलो. आज आपल्या शाळेची इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी आराध्या पोतारे तिचा आज वाढदिवस आहे आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे पालक इथं आलेले आहेत. तर आराध्याच्या मम्मींचं तिच्या मामांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त 2 शब्द बोलतो. आज आपल्या शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आराध्या पोतारेचा वाढदिवस. अतिशय शांत अशी विद्यार्थिनी, कुठल्याही उपक्रमात उत्साहाने सहभाग घेणारी विद्यार्थिनी. आज तिचा वाढदिवस आहे, तर आपण सगळ्यांनी आज तिला शुभेच्छा देऊया. बघा, आराध्याचं सांगायचं म्हटलं तर हसत मुख, अगदी खेळकर, म्हणजे आधी विचारू नका असं व्यक्तिमत्व असणारी विद्यार्थिनी आम्हाला खूप चांगल्या लाभलेल्या पालकांच्या पैकी एक हे कुटुंबीय आहे. आराध्याचे पप्पा असतील सर्व्हिसच्या निमित्ताने ते बाहेर असतात, परंतु मम्मीचं येणं जाणं इथं असतं आणि कधीतरी मला त्यांच्या पप्पांची सुद्धा माझी भेटगाठ होते. तर खूप अतिशय शाळेला सहकार्य असणार मी मागच्या 2 वर्षापासून बघतोय की शाळेला मदत असू दे किंवा शाळेचा कुठलाही उपक्रम असू दे, सातत्यानं हे कुटुंब आपल्याला सहकार्य करत आलेले आहे. तर मी खूप खूप धन्यवाद देतो शाळेत ह्या वाढदिवसानिमित्त मी इथं जमला आणि शाळेत शुभेच्छा देण्यासाठी इथं आणि वाढदिवसाला आणि तसेच शाळेला भेट देण्यासाठी त्यांनी वस्तू आणलेली आहे, तर ती भेट करण्याची आपल्या आमच्या शिक्षक शाळेच्या ज्या बारीक छोट्या मोठ्या आवश्यक वस्तू असतात. कालच आपल्या अनुष्काचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो, त्यांनी पाईपचं बंडल एक दिलं आपल्याला, बरोबर आहे का नाही? मग आपल्याला त्याचा उपयोग होणार होता. उन्हाळ्यात आपली झाडं वगैरे लावलेली आहेत, तर ती जगवण्यासाठी त्याला पाणी देण्यासाठी आपल्याला वेगळं. तसंच आपल्याला बघा बस्कर पट्ट्या किंवा चटया यांची गरज आहे. आम्ही काही त्यांना सांगितलं नव्हतं, पोतारे सरांना किंवा साहेबांना किंवा आराध्याला काय म्हणतात, त्यांच्या मनानं स्वतःच पालकांनी आम्हाला ती वस्तू दिलेली आहे. तर शाळेच्या वतीने खूप खूप ह्या पत्तीबद्दल धन्यवाद. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आराध्याच्या कुटुंबियांनी सर नाही सांगत